नमस्कार मित्रो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र मराठीमध्ये या सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. इकॉनॉमिक्समध्ये बघा, जी वस्तू जिथं जास्त प्रोड्यूस केली जाते किंवा त्याचं उत्पादन होतं, ती दुसऱ्याकडं एक्सपोर्ट केली जाते. बघा, महाराष्ट्रात आपल्याकडं शुगरकेन हे जास्त प्रमाणात प्रोडक्शन त्याचं होतं. त्याच्यातून साखर तयार होते आणि साखर आपण खूप साऱ्या वेगळ्या-वेगळ्या राज्यांना देतो किंवा एक्सपोर्टही करतो. आता भारत सरकार आणि यूके म्हणजे युनायटेड किंगडम या सरकारने एक जॉइंट ॲक्टिव्हिटी हातात घ्यायचं योजलेलं आहे. काय करणार आहे? आपल्याकडं भारतात सध्या पॉप्युलेशन भरपूर आहे आणि जगाची पॉप्युलेशन आता म्हातारी होत चाललेली आहे. कुठेतरी त्यांना आता स्किल्ड लेबर फोर्स पाहिजे. त्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट आणि यूके गव्हर्नमेंट एकत्रित येऊन स्किल गॅप स्टडी हे करणार आहेत. म्हणजे यूकेमध्ये ज्या लोकांची कमतरता भासते, ज्या लोकांना काम करायचं आहे किंवा तिथं त्यांच्याकडे जे जॉब रोल्स अवेलेबल आहेत, त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट असते, याचा अभ्यास करायची योजली आहे. याच्यात नक्की होणार काय? याच्यात डिटेल एनालिसिस होणार. डिमांड प्रिडिक्शन होईल, की यूकेमध्ये पुढच्या 10 वर्षात कुठल्या लोकांची गरज असणार आहे. आपल्या सरकारने 2021 मध्ये यूके गव्हर्नमेंट सोबत एक मायग्रेशन आणि मोबिलिटी याच्यासोबत एक सामंजस्य करार केलेला होता. या करारात असं म्हटलं आहे, की यूके गव्हर्नमेंटनी भारतातले जे स्किल्ड लेबर फोर्स आहे किंवा स्टुडंट्स आहेत किंवा जे प्रोफेशनल्स आहेत, त्यांना त्यांच्याकडं येण्यासाठी दारं, रेड कार्पेट टाकून द्यावं व त्यांना अपॉर्च्युनिटीज मोकळ्या करून द्याव्या. यूके सरकारने काही प्रमाणात ते केलेलं आहे. आता भारत सरकार यूकेला असं म्हणतीये, की आमच्याकडं म्हणजे भारत सरकारकडं एक पोर्टल आहे ज्याला म्हणतात नॅशनल करियर सर्व्हिस पोर्टल. नाव कदाचित चुकत असेल, व्हेरिफाय करून घ्या एन-सी-एस. त्याच्यावर यूकेच्या जे एम्प्लॉईज आहेत किंवा एम्प्लॉयर्स आहेत, त्यांनी त्यांची रिक्वायरमेंट या पोर्टलवर अपडेट करावी. म्हणजे आता जर तुम्ही जॉब मार्केटमध्ये बघता, तर खूप सारे करियर सर्व्हिस पोर्टल आहेत. Naukri.com, Job.com, TimesJob.com अशा पोर्टल गव्हर्नमेंट सरकारचं आपल्या भारत सरकारचाच एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर यूकेच्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा यूकेमध्ये ज्या कंपनीजला ह्युमन रिसोर्सेसची रिक्वायरमेंट आहे, माणसांची रिक्वायरमेंट आहे, त्यांनी त्यांची रिक्वायरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या पोर्टलला पंच करावी. ज्या अनुषंगाने भारतातील लोकांना असं कळेल, की यूकेमध्ये ही जॉबची संधी आहे. भारतामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक संस्था आहे, जी एक गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून झालेली एक संस्था आहे. या संस्थेने एक रिसर्च केलेला आहे आणि ते रिसर्च असं सांगतं, की पुढील 6-7 वर्षात यूकेमध्ये जवळपास 17 ते 20,000 स्किल्ड लोकांची रिक्वायरमेंट आहे, जे यूकेकडे नाही, पण ते भारताकडे असू शकतात. सौदी अरेबियामध्ये हा आकडा 10 लाख आहे. युनायटेड अरब इमिरेट्समध्ये सुद्धा 10 लाख स्किल्ड लोकांची रिक्वायरमेंट भविष्यात पुढच्या 6-7 वर्षात येऊ घातलेली आहे. कॅनडामध्ये ही रिक्वायरमेंट जवळपास 2 लाखाच्या पुढे आहे. असा हा डिटेल स्टडी प्रत्येक कंट्रीच्या बाबतीत झालेला आहे. तर हे गोष्ट आपल्याला एक सांगून जातं, की इकॉनॉमिक्स नेहमी सांगतं, ज्या गोष्टी जिथं जास्त असतात, त्या गोष्टी जिथं कमी आहेत, तिथं एक्सपोर्ट केल्या जातात. ही गोष्ट स्किलच्या बाबतीत सुद्धा खरी होताना आपल्याला दिसते. इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा आपण बघतो, की आपला पैसा बाहेरून येईल इकडं, तर कुठेतरी आपल्या फॉरेन एक्सचेंजला अजून बूस्ट करणार आहे. म्हणजे स्किलिंग इकॉनॉमिक्स, लेबर इकॉनॉमिक्स, वर्कफोर्स याचं रिलेशन किती घट्ट आहे, कदाचित या व्हिडिओनंतर थोडंसं तुम्हाला सेन्सिटाईज होईल. आज इथंच थांबूया. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना दाखवा. आपले इकॉनॉमिक्सचे भरपूर दुसरे व्हिडिओ आहेत तेही बघा आणि भेटत राहा. नमस्कार.